Hello students, in previous lecture we had started the lectures on subject mechanics of structure and we had started the unit number 2 simple stress and strain. This unit contained 14 marks weightage. In this topic we have studied what is meant by load, their types, then classification of material and then last the mechanical properties of materials. Okay, then here the mechanical properties of materials. There are total 11 properties of materials. The first property is strength, second property is elasticity, third property is plasticity, fourth property is ductility, then fifth brittleness, then malleability, impact strength, hardness, fatigue, creep, and last one is stiffness. The impact strength property is also called as a toughness property. Okay, this total 11 properties are there. Then we have to study these properties one by one, then come towards the first property, strength. Okay, then definition of strength is the strength of material is its ability to bear or sustain a load without any distortion, failure or collapse. Okay, the strength of material is its ability to bear or sustain a load without any distortion, failure or collapse is called as strength. Okay, म्हणजे स्ट्रेंथ म्हणजे काय तर त्या मटेरियलची ॲबिलिटी असणे. कुठली कशाची ॲबिलिटी तर टू बिअर द ऑर सस्टेन अ लोड विदाउट एनी डिस्टॉर्शन, फेल्युअर किंवा कोलॅप्स. म्हणजे विदाउट फेल होता, कोलॅप्स होता किंवा डिस्टॉर्शन होता एखादा लोड, ओके, तो सस्टेन करणे किंवा बिअर करणे, त्याच्या क्षमतेला, त्या ॲबिलिटीला काय म्हणतात, स्ट्रेंथ म्हणतात. आता आपण या इमेजकडे बघितलं तर आपल्याला एक फनी इमेज वाटेल, पण हा जो माणूस आहे तो या बारवरती किंवा हा मेंबर जो आहे वर्टिकल त्याच्यावरती जंप करत आहे. याचा पूर्ण वेट या मेंबरवरती अप्लाय होत आहे. ओके, आणि हा मेंबर हा या जे काय मनुष्याचं वेट जे आहे ते इझिली तो काय करत आहे, सस्टेन करत आहे. म्हणजे विदाउट एनी फेल्युअर तो काय करत आहे असा तो स्थिर आहे. म्हणून या प्रॉपर्टीला स्ट्रेंथ म्हणतात. म्हणजे एखादा लोड आपण अप्लाय केला तर त्या एखाद्या बॉडीवरती लोड अप्लाय केला तर त्या बॉडीचं विदाउट फेल्युअर ती बॉडी काय करते, तो लोड सस्टेन करते. त्या प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण, स्ट्रेंथ म्हणतो. ओके, देन सेकंड प्रॉपर्टी इज इलास्टिसिटी. Elasticity definition: it is a property of material in which if load is applied on body then body get deformed. If load is removed then material body regain its original size and shape after removal of load. ओके, इलास्टिसिटी म्हणजे काय, आपण इलास्टिक मटेरियल हे क्लासिफिकेशन बघितलंय. म्हणजे मटेरियलचे 4 टाईपचे क्लासिफिकेशन आपण पाहिलेले आहे त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये. इलास्टिक मटेरियल असेल, प्लास्टिक मटेरियल असेल, डक्टाईल मटेरियल आणि ब्रिटल मटेरियल. तर या चारही प्रॉपर्टीज ह्या मटेरियलच्या क्लासिफिकेशनवरून या काही प्रॉपर्टीज आलेल्या आहेत. त्यातली एक प्रॉपर्टी म्हणजे इलास्टिसिटी. म्हणजे इलास्टिक मटेरियल म्हणजे काय तर आपण एखादा लोड एखाद्या मटेरियलवरती अप्लाय केला की आणि त्या अप्लाय केल्यानंतर त्या बॉडीचं साईज अँड शेप चेंज होतो. त्यानंतर जर तो लोड काढून घेतला म्हणजे रिमूव्ह केला तर जे साईज अँड शेप चेंज झालेलं होतं, जे डिफॉर्मेशन झालेलं होतं ते काय होतं, पुन्हा आहे त्या पोझिशनमध्ये परत येतं. त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणू शकतो, इलास्टिसिटी. ओके, ती इलास्टिक मटेरियल होतं, त्या इलास्टिक मटेरियलवरून ही प्रॉपर्टी आली, इलास्टिसिटी. ओके, एक्झाम्पल त्याचं काय आहे तर रबर, माइल्ड स्टील. म्हणजे रबर एक आपण घेऊ शकतो आणि माइल्ड स्टील म्हणजे मेटलमध्ये एक माइल्ड स्टील असा मेटल आहे की ते इलास्टिक ॲज ॲक्ट होतं, ॲज अ इलास्टिक म्हणून ते ॲक्ट होतं. ओके,
आपण ही इमेज बघू शकतो. यामध्ये एक रबर दाखवलेला आहे. हे रबर आणि दोन्हीकडून हे पुल टाईपचा फोर्स इथं अप्लाय होत आहे. त्यामुळे काय होतं, हा रबर इलॉंगेट होतो, पुन्हा लोड काढून घेतल्यानंतर आणि कॉम्प्रेस होतो, इलॉंगेट होतो आणि पुन्हा कॉम्प्रेस होतो. अशा टाईपच्या याला आपण काय म्हणू शकतो, ही प्रॉपर्टी याला या मटेरियलच्या प्रॉपर्टीला आपण इलास्टिसिटी हे असे म्हणू शकतो. ओके, then come towards the third property is plasticity. Okay, plasticity means what? The plasticity of material is the ability of material in which material is permanently deformed. Okay, it is permanently deformed after application of load. Means it does not regain its original size and shape after removal of load. Okay, प्लास्टिसिटीचे काही एक्झाम्पल आपण बघितलं तर प्लास्टिक कुठलाही बॉडी आहे, प्लास्टिक बॉडी किंवा मड म्हणजे चिखल आपण म्हणतो, त्याला आपण कुठलाही शेप देऊ शकतो, म्हणजे ते परमनंटली डिफॉर्म होतं. त्यानंतर कुठलाही टाईपचं मेटल घ्या. ओके, हे आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. म्हणजे प्लास्टिसिटी म्हणजे काय, तर हे इट इज टोटली अपोजिट टू प्रॉपर्टी इलास्टिसिटी. इन इलास्टिसिटी if load is applied then it deform, but after removal of load it regain its size and shape. But in this plasticity it does not regain its original size and shape after removal of load. In this plasticity the material is permanently deformed. Okay, the plasticity of material is the ability of material in which material is permanently deformed after application of load. म्हणजे लोड अप्लाय केल्यानंतर ते कायमस्वरूपी त्याचं डिफॉर्मेशन म्हणजे साईज आणि शेप त्याची चेंज होते. ओके, आपण त्याचं मग एखादं कुठलंही मेटल असेल त्याला आपण जो हवा तो शेप देऊ शकतो, ते हे प्लास्टिसिटी या प्रॉपर्टीमुळे शक्य होतं. आता इथे आपण बघू शकतोय एक एक्झाम्पल दिलेला आहे. आता एक स्टिरप सारखं एक स्टिरप आपण बघतो स्टील, जे आपण रेक्टँग्युलर शेपमध्ये आपल्याला आहे तसं काय करू शकतो, फोर्स अप्लाय करून त्याचं कन्वर्जन करू शकतो. ओके, अँड इट इज ओनली पॉसिबल ड्यू टू द प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिसिटी. Okay, then next fourth property is ductility. Okay, we have seen the ductile material. It is similar that type, that is it is comes from the ductile material. The property is ductility. The definition of ductility is it is the property of material in which if the load is applied on material, then material or body can deform without any failure of material. ओके, म्हणजे काय, तर एक त्या मटेरियलची एक ॲबिलिटी आहे किंवा त्या प्रॉपर्टी आहे, त्याच्यामध्ये आपण त्या मटेरियलवरती लोड अप्लाय केला तर ती मटेरियल किंवा ती बॉडी डिफॉर्म होते. ओके, डिफॉर्म होते विदाउट फेल होता, म्हणजे त्याची लेंथ त्यानंतर त्याचं विड्थ जे काय त्याची व्हॉल्यूम चेंज होणार आहे. ओके, लोड अप्लाय केला की त्याचं साईज शेप लेंथ विड्थ जे काय असेल ते सगळं चेंज होतं. ओके, मात्र ते फेल होत नाही, डायरेक्टली ते काय होत नाही, फेल होत नाही, त्याचं कन्सिडरेबल डिफॉर्मेशन होतं, मात्र डायरेक्टली ते फेल होत नाही. त्यामुळे या प्रॉपर्टीला आपण काय म्हणू शकतो, डक्टिलिटी. ओके, इन दिस प्रॉपर्टी मटेरियल कॅन ड्रॉन इन टू वायर्स. म्हणजे ह्या प्रॉपर्टीच्या जो काय ही प्रॉपर्टी आहे त्या मटेरियलची जी काही प्रॉपर्टी आहे त्याचा फायदा काय आहे, तर एखादं कुठलाही मटेरियल ज्याची तो आपण ड्रॉन इन टू वायर्स म्हणजे आपण त्या वायर्समध्ये कन्वर्जन करू शकतो. ओके, दिस इज अ टेन्साईल क्वालिटी ऑफ मटेरियल. ओके, म्हणजे आपण एखादं स्टील असेल, ॲल्युमिनियम असेल किंवा कॉपर असेल, ते आपण त्याच्यावरती टेन्साईल लोड अप्लाय करून म्हणजे ते त्याच्यावरती आपण दोन्हीकडून पूल टाईपचा असा लोड अप्लाय करून इथं आपण बघतोय तर तर इथं हे लोड अप्लाय केल्यानंतर ते इलॉंगेट झाले, म्हणजे त्याची लेंथ वाढलेली आहे. म्हणजे इलॉंगेट कुठेपर्यंत होते, त्याची पूर्ण थिकनेस आहे ती पूर्णपणे कमी होते, आणि थिकनेस कमी झाल्यामुळे ते वायर्समध्ये कन्वर्जन होतं. मग आपण ॲल्युमिनियमच्या वायर्स असतील, कॉपरच्या वायर्स असतील किंवा माइल्ड स्टीलच्या वायर्स असतील, हे ड्यू टू पॉसिबल ओनली डक्टाईल प्रॉपर्टी. ओके, the next property is brittleness. Brittleness, it is
opposite to ductile property. Brittleness in this the property of material in which if the load is applied on material, then material or body is directly fail or break without any deformation is called as brittleness. म्हणजे लोड अप्लाय केला की ती बॉडी ते मटेरियल डायरेक्टली फेल होणार आहे, कुठलंही त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन होत नाही. म्हणजे डिफॉर्मेशन होतं म्हणजे एक प्रकारे ते वॉर्निंग देतं की बाबा ते फेल होणार आहे. डिफॉर्मेशन म्हणजे लेंथ किंवा साईज किंवा त्याचं वॉल्यूम चेंज होतं आणि त्याच्यावरून आपल्याला समजतं की बाबा हे मटेरियल फेल होणार आहे. त्याच्या ते अगोदर आपल्याला वॉर्निंग मिळतं. मग आता ब्रिटलनेस असं एक प्रॉपर्टी आहे की मटेरियल वरती लोड अप्लाय झाला तर ते डायरेक्टली फेल होतं. ओके, डायरेक्टली फेल होतं, कुठलंही त्याचं डिफॉर्मेशन होत नाही. त्या प्रॉपर्टीला आपण म्हणू शकतो ब्रिटलनेस. ओके, मग त्याचे एक्झाम्पल्स आहेत काय तर कॉन्क्रीट ब्लॉक. कॉन्क्रीट ब्लॉकमध्ये प्लेन कॉन्क्रीट म्हणजे त्याच्यामध्ये स्टील वापरलेलं नसताना जे कॉन्क्रीट असणार आहे ओनली कॉन्क्रीट ते आपण ते ब्रिटलनेस म्हणून ऍक्ट होतं. तसंच ग्लास त्यानंतर ब्रिक्स इट इज ऍक्ट ॲज अ ब्रिटल. Okay, you can see in this image this is a brick and there is a impact load is applied and due to this load this brick is breaked. Okay, you can see also in this image due to this ball the glass is breaked. Okay, the glass आणि brick एक ब्रिटल मटेरियलचं एक उदाहरण आहे. Okay, then next property is malleability. Okay, malleability means what? It is totally different property. It is the property of material in which it gets permanently deformed by compression without failure is called as brittleness. It is the property of material in which it gets permanently deformed by compression without failure is called as brittleness. म्हणजे ती जी काही प्रॉपर्टी आहे म्हणजे आता ह्या मटेरियलची प्रॉपर्टी आहे ते मटेरियलवरती लोड आपण केला तर हा लोड कसा आहे तर आपण हॅमर टाईपचा लोड असेल तर ते मटेरियल कॉम्प्रेस होतं. ओके, कॉम्प्रेस होतो मात्र कॉम्प्रेशन झाल्यामुळे ते फेल होत नाही मात्र. ओके, ते मेटल जर असेल तर मेटल एक ब्लॉक आहे समजा तर त्याच्यावरती आपण एक हॅमरिंग केलं तर हॅमरिंग केल्यामुळे त्याचा थिकनेस कमी होईल, कॉम्प्रेस होईल ते मेटल आणि त्याचं थिन शीटमध्ये काय होतं कन्वर्ट होतं. ओके, म्हणजे पातळ पत्रा तयार होतो मात्र तो ब्रेक होत नाही. अशा ह्या प्रॉपर्टीला काय म्हणतात मेलॅबिलिटी म्हणतात. ओके, सॉरी इथं ब्रिटलनेस झालेला आहे. Instead of this brittleness it is a malleability. In this material is converted into thin sheet without cracking by hammering action. ओके, ही प्रॉपर्टी म्हणजे काय तर या प्रॉपर्टी मध्ये मटेरियल परमनंटली डिफॉर्मड होतं बाय कॉम्प्रेशन विदाउट फेल्युअर इज कॉल्ड ॲज ब्रिटलनेस. ओके, तर इथं आपण हा इमेज मध्ये बघू शकतो की हॅमरिंग हा हॅमर जो आहे हातोडा आहे हातोड्याच्या सहाय्यानं जे काय मेटल असेल ते मेटल काय करतं कॉम्प्रेस केलं जातं आणि त्या कॉम्प्रेस करून त्याचं थिन शीट्समध्ये त्याचं कन्व्हर्जन केलं जातं. म्हणजे थिन शीट तयार होण्याच्या प्रोसेसला मेलॅबिलिटी किंवा त्या मटेरियलच्या प्रॉपर्टीला मेलॅबिलिटी असं म्हणतात. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी इज टफनेस. ओके, toughness means the amount of shock energy is absorbed by material before its failure. The amount of shock energy absorbed by material before its failure is called as toughness. It is also called as impact strength. ओके, म्हणजे शॉक एनर्जी अप्लाय होते इथं लोड जो असणार आहे तो शॉक किंवा सडनली अप्लाइड होणार आहे इन्स्टंट. ओके, शॉक टाईपचा असणार म्हणजे इथं लोड अप्लाय नंतर तिथं शॉक क्रिएट होणार आहे, शॉक एनर्जी क्रिएट होणार आहे आणि ड्यू टू शॉक एनर्जी जे मटेरियल असणार आहे इट इज एबल टू ॲब्झॉर्ब दिस शॉक एनर्जी आणि त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं टफनेस. म्हणजे सडनली एखादा लोड आपण एखाद्या मटेरियलवरती अप्लाय केला आणि ती मटेरियल विदाउट फेल होता डायरेक्टली फेल होता ते शॉक एनर्जी ॲब्झॉर्ब करतं त्या कपॅसिटीला
आपण काय म्हणू शकतो, टफनेस या प्रॉपर्टी म्हणू शकतो. ओके. आपल्याला लॅबमध्ये आयझोड आणि चारपी टेस्ट आहे, दोन टेस्ट आहेत. ओके. तर आयझोड अँड चारपी टेस्ट आर कंडक्ट टू चेक द डक्टिलिटी ऑफ मटेरियल. आपण कुठलंही मटेरियल घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल समजा माइल्ड स्टील असेल, कॉपर असेल, ब्रास असेल किंवा ॲल्युमिनियम असेल. तर ह्या चारही कुठल्याही मेटलचं आपण त्याची टफनेसची व्हॅल्यू चेक करू शकतो बाय युझिंग आयझोड अँड चारपी टेस्ट. ओके. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळू शकतं की ते मटेरियल डक्टाईल आहे काय ब्रिटल आहे, हे सुद्धा आपण या प्रॉपर्टीवरून कळू शकतं. ओके. शॉक एनर्जी म्हणजे एखाद्या सर्टन हाईटवरून, सर्टन डिस्टन्सवरून सडनली लोड एखादा अप्लाय झाला तर तिथं जो एनर्जी डेव्हलप होणार, ती जी सडन इम्पॅक्ट जो होणार आहे त्याला शॉक एनर्जी म्हणतात किंवा इम्पॅक्ट म्हणतात. ओके. आणि ते कॅरी करण्याची जी क्षमता असेल एखाद्या मटेरियलची, त्या क्षमते किंवा त्या ॲबिलिटीमध्ये, त्या ॲबिलिटीला टफनेस ही प्रॉपर्टी म्हणतात. ओके. तर आता हा जो काय हॅमर जो आहे, हा हॅमर ह्या मेटलवरती काय करतो आहे, इम्पॅक्ट करत आहे. त्याच्यानुसार ते काय असेल त्याचं डिफॉर्मेशन होत आहे. ओके. या प्रॉपर्टीला म्हणजे हे एक टफनेसचं एक एक्झाम्पल आहे. तसंच आपण नेक्स्ट प्रॉपर्टी आहे हार्डनेस. ओके. हार्डनेस, टफनेस. ओके. आपल्याला सेम वाटत असेल शब्द हार्डनेस किंवा टफनेस, पण हे वेगवेगळे दोन कन्सेप्ट आहेत. तर हार्डनेस म्हणजे काय, द ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू रेजिस्ट वियर अँड टियर, abrasion, scratching and penetration by harder body. Harder body is called as hardness. Okay, hardness means the ability of material to resist wear and tear, abrasion, scratching and penetration by harder body is called as hardness. म्हणजे एखादं मटेरियल आहे, त्या मटेरियलची ॲबिलिटी किंवा कपॅसिटी, कशाची कपॅसिटी काय, तर टू रेजिस्ट वियर अँड टियर, म्हणजे झीज होण्यापासून ते रेजिस्ट करतं. तसेच ॲब्रॅज म्हणजे झीज होण्यापासून ते काय होतं, रेजिस्ट करतं. तसेच स्क्रॅचिंग, त्या मटेरियलवरती आपण इझिली स्क्रॅच करू शकत नाही. ओके. किंवा पेनिट्रेशन करू शकत नाही. पेनिट्रेशन म्हणजे आपण ते भेदू शकत नाही. म्हणजे एखादा आपण त्याच्यावरती नेल जर नेल मारायचं म्हटलं, एखादा मोळा मारायचा म्हटला, तर ते इझिली त्यामध्ये पेनिट्रेट होऊ शकत नाही. ओके. तर त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं, हार्डनेस म्हणतात. ओके. हार्डनेस म्हणजे मटेरियल इझिली ॲब्रेजन, वियर अँड टियर होऊ शकत नाही, त्याला रेजिस्ट करतं ते वियर अँड टियरला, ॲब्रेजनला, स्क्रॅचिंगला आणि पेनिट्रेशनला. अशा प्रॉपर्टीला काय म्हणायचं, हार्डनेस. ओके. म्हणजे तो मटेरियल काय झाला, हार्ड झाला. इझिली कुठलाही मेटल किंवा कुठलाही त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट पेनिट्रेट होऊ शकत नाही. त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणू शकतो, हार्डनेस. तर हार्डनेस प्रॉपर्टी जर चेक करायची असेल तर आपल्याला ब्रिनल अँड रॉकवेल हार्डनेस टेस्ट आपण लॅबमध्ये कंडक्ट करू शकतो. ओके. ब्रिनल अँड रॉकवेल हार्डनेस टेस्ट. त्यामध्ये काय केलं जातं, तर असा एक इंडेंटर असतो. हा तुम्हाला इंडेंटर दिसत असेल तर इंडेंटर जो असणार आहे तो त्या मेटलवरती पेनिट्रेट केला जातो आणि किती पेनिट्रेशन झालेलं आहे त्याचं आपण डायमीटर मोजून त्याचा हार्डनेस आपण त्याचा चेक करू शकतो. ओके. तुम्ही काही अजून इमेजेस पाहू शकता. तर हे फाईन सिरॅमिक आहे, इथं स्टेनलेस स्टील आहे आणि त्याच्यावरती हा इम्पॅक्ट आपण करतो आणि होल त्याच्यावरती पेनिट्रेट होतो. ओके. किंवा एखाद्या हॅमरनं आपण पंच करू, एखाद्या मेटलवरती पंच करू शकतो, सेंटर पंच करू शकतो. मग ते किती पेनिट्रेट होतं त्याच्यावर त्याचा मेटलचा हार्डनेस आपण ठरवू शकतो. ओके. दिस इज अ प्रॉपर्टी हार्डनेस. Then next property is fatigue. Okay. Fatigue means what? The ability of material to resist or bear cyclic loading or repetitive loading. Then that property is known as fatigue. Okay. The ability of material to resist or bear cyclic loading or repetitive loading. म्हणजे काय,
सायक्लिक लोडिंग किंवा रिपिटेटिव्ह लोडिंग म्हणजे काय, तर जो लोड अप्लाय होणार आहे तो एक सायकल प्रमाणे, एक सायकल असते जसं, म्हणजे एक लोड अप्लाय किंवा रिपीट होतो लोड जो, म्हणजे एकदा अप्लाय झाला थोड्या वेळानं आणि पुन्हा अप्लाय होतो, म्हणजे त्याची सायकल जी आहे ती कंटिन्यू चालूच राहते. एकदा अप्लाय झाला की पुन्हा रिमूव्ह केला जातो, पुन्हा अप्लाय होतो, पुन्हा रिमूव्ह केला जातो, असं त्याचं सायकल जी आहे ती कंटिन्युअसली चालत राहते. त्या टाईपच्या लोडला काय म्हणायचं, सायक्लिक लोडिंग किंवा रिपिटेटिव्ह लोडिंग. आणि अशा टाईपचं लोडिंग एखादं मटेरियल रेजिस्ट करू शकतं, आणि त्या रेजिस्ट करण्याच्या ॲबिलिटीला काय म्हणायचं, फटिग. ओके, म्हणजे ह्या टाईपचं जे काही फेल्युअर जे मटेरियल, आता ह्या टाईपच्या लोडमुळे म्हणजे सायक्लिक लोडिंग किंवा रिपिटेटिव्ह लोडिंगमुळे जे फेल्युअर होणार आहे, ते फेल्युअर कसं होणार आहे, तर पहिल्यांदा सुरुवातीला थोडेसे क्रॅक्स त्याचे डेव्हलप होतील, आणि जसं कंटिन्युअस लोड अप्लाय होत जाईल तसं तसं ते क्रॅक्स काय होतात, इनिशियली पहिला स्मॉल असणार आहे, नंतर ते थोडे थोडे वाढत जाऊन मॅक्झिमम तिथं फेल्युअर बघायला मिळेल. आता हा लोड कुठल्या टाईप, कुठं आपल्याला बघायला मिळेल, तर ब्रिज स्ट्रक्चरमध्ये. ओके, किंवा रोड पेमेंट. ब्रिज स्ट्रक्चरला जसे एखादं व्हेकल असेल, एखादं व्हेकल ब्रिजवरून पास होतं. ओके, ज्यावेळी ब्रिजवरती येतं त्यावेळी लोड अप्लाय होतं, आणि ब्रिजवरून पास होतं ज्यावेळी तिथं लोड तो रिमूव्ह होतो. म्हणजे एकच व्हेकल एकदा लोड येतं ब्रिजवरती, त्यानंतर पास होतं, त्यानंतर दुसरं व्हेकल येतं, त्या ब्रिजवरती येतं त्यावेळी लोड अप्लाय होतो, त्यानंतर निघून जातो त्यावेळी लोड रिमूव्ह होतो. म्हणजे ब्रिज स्ट्रक्चर किंवा रोड पेवमेंट जे आहेत ते काय होतात, त्याच्यावरती आपण सायक्लिक लोडिंग पाहू शकतो. आणि तिथं जे क्रॅक्स डेव्हलप होतात ते कशामुळे होतात, तर त्या ड्यू टू फटिग लोडिंगमुळे. ओके, फटिग फेल्युअर इज कंटिन्युअस ऑर प्रोग्रेसिव्ह प्रोसेस. म्हणजे फटिगमुळे जे फेल्युअर होणार आहे ते कसं आहे, कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह प्रोसेस आहे, ते कंटिन्युअस चालू असतं. ओके, म्हणून त्याला प्रोग्रेसिव्ह प्रोसेस म्हणतात. इन दिस मटेरियल टेंड्स टू इनिशियली स्मॉल क्रॅक्स. पहिल्यांदा सुरुवातीला स्मॉल क्रॅक्स डेव्हलप होतात, बट these cracks go on increasing more due to repetitive loading. जसं लोडिंग जसं रिपीट होणार आहे जसं लोड, तशा त्या पद्धतीनं जसं टाइम इन्क्रीज होईल, टाइम जसं पास होईल तसं काय होणार आहे, ते क्रॅक्स काय होतात, इन्क्रीज होतात, आणि मॅक्झिमम तिथं तुम्हाला फेल्युअर पाहायला मिळतं. ओके, तुम्हाला आता ह्या इमेजमध्ये फटिग लोडिंग कसं असतं हे आपण पाहू शकतो. आता हे एक बेंडिंग लोड पण आपण ह्याला म्हणू शकतो, किंवा फटिग. आता हा जो बार आहे, हा जो स्पेसिमन आहे, त्याच्यावरती हा पॉईंट लोड अप्लाय होतो, मात्र हा एकदा अप्लाय झाला आणि थांबलाय असं नाही आहे. हा लोड कसा, लोड अप्लाय होतो पुन्हा काढून घेतला जातो. म्हणजे आपण ह्या स्पेसिमनचं बिहेवियर पाहू शकतो. ओके, हा खाली बेंड होतो, म्हणजे डिफॉर्मेशन होतं पुन्हा, आणि त्याच्या ओरिजिनल शेपमध्ये जातो, बेंड होतो पुन्हा ओरिजिनल शेपमध्ये जाऊ शकतो. म्हणजे अशा टाईपच्या ह्या लोडिंग, ह्याला सायक्लिक लोडिंग म्हणतात. आणि हे जे काही बेंड होण्याची प्रोसेस आहे, मग इथं स्मॉल क्रॅक्स डेव्हलप होतील, कमी होतील, क्रॅक्स डेव्हलप होतील, कमी होतील. मात्र जसा लोड हा कंटिन्युअसली चालू राहील तसं हे क्रॅक्स काय आहेत, वाढत जातात, आणि त्यामुळे हे फेल्युअर होतं. ओके, दिस इज अ फटिग. फटिग म्हणजे काय, तर ह्या मटेरियलच्या ॲबिलिटी, जी रेजिस्ट करण्याची ॲबिलिटी आहे फटिग लोड, त्या ॲबिलिटीला काय म्हणायचं, फटिग प्रॉपर्टी. ओके, नेक्स्ट लोड इज क्रीप. आता क्रीप लोड, ओके, किंवा क्रीप प्रॉपर्टी. The definition of creep is the continuous deformation with the time which the material undergoes due to application of external steady load is called as creep. Okay, the continuous deformation with time which the material undergo due to application of external steady load is called as creep. आता हा टोटली अपोजिट आहे, फटिक किंवा फटिक प्रॉपर्टीची थोडी अपोजिट प्रॉपर्टी आहे क्रीप. या क्रीप प्रॉपर्टीमध्ये जे डिफॉर्मेशन मटेरियलचं होणार आहे ते कंटिन्युअस डिफॉर्मेशन होणार आहे. कशामुळे, तर स्टडी लोडमुळे. म्हणजे एखादा लोड अप्लाय झाला त्या मटेरियलवरती, तो कायमस्वरूपी लोड अप्लाय होतो, म्हणजे स्टडी राहतो, स्थिर राहतो, तो बदलत नाही, चेंज होत नाही किंवा रिपीट होत नाही. एकदा अप्लाय झाला तो अप्लाय तसाच राहतो. ओके, कंटिन्युअस तो लोड अप्लाय होतो, आणि त्याच्यामुळे जे डिफॉर्मेशन होते ते थोडं थोडं म्हणजे कंटिन्युअसली डिफॉर्म होतं. हां, विथ टाईम जसं टाईम पास होईल तसं ते डिफॉर्मेशन काय होतं, वाढत राहतं. ओके, अशा टाईपच्या
प्रॉपर्टीला काय म्हणायचं, क्रीप. ओके. Many structural members and machine parts sustain steady loads for long periods of time. For example, beams in RCC buildings, parts of electronic devices, blades of turbine, etc. म्हणजे आपण RCC बिल्डिंग मध्ये द बीम जे आहे त्या बीम वरती जो लोड अप्लाय होणार आहे, आता बीम वरती लोड कुठला अप्लाय होतो, तर स्लॅबचा किंवा जे काही वॉल्स असणार त्याचा डेड लोड. आता स्लॅबचा लोड किंवा वॉलचे डेड लोड जे असणार आहेत ते कंटिन्युअसली काय होतात, त्या बीमवरती अप्लाय होतात आणि ते स्टडी असतात. ओके, स्थिर असतात, त्यामध्ये काही बदल होत नाहीत. ओके, मग त्या टाईपच्या मग ते जे काय RCC बीममध्ये जे काय निग्लिजिबल अमाऊंटमध्ये तिथं डिफॉर्मेशन होत राहतं आणि त्याला म्हणायचं क्रीप. ओके. तसेच इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस काय असतील किंवा टर्बाईनचे ब्लेड्स असतात त्याच्यावरतीही असे स्टडी लोड अप्लाय होतात आणि ते काय होतं, मग आता आपण RCC बीम जो आहे तो त्या पद्धतीने डिझाईन केलेला असतो आपण, म्हणजे तो स्टडी लोड काय करू शकतो, कॅरी करू शकतो. मग RCC बीम मधली जी प्रॉपर्टी जी आहे ती ती प्रॉपर्टी कुठली झाली, क्रीप ही प्रॉपर्टी झाली. ओके. देन नेक्स्ट प्रॉपर्टी इज स्टिफनेस. The definition of stiffness, it is the ability of material to resist elastic deformation is called as stiffness. Okay, the ability of material to resist elastic deformation म्हणजे एखाद्या मटेरियलची ॲबिलिटी आहे, कशाची ॲबिलिटी, कसली, तर इलास्टिक डिफॉर्मेशन रेजिस्ट करण्याची, म्हणजे ती इझिली डिफॉर्म होत नाही, त्याला म्हणायचं स्टिफनेस प्रॉपर्टी. ओके. मॅथमॅटिकली इट इज द लोड रिक्वायर्ड टू प्रोड्यूस युनिट डिफॉर्मेशन. ओके. स्टिफनेस म्हणजे काय, इझी आहे ते, टू रेजिस्ट इलास्टिक डिफॉर्मेशन, द मटेरियल काय करतं, इलास्टिक डिफॉर्मेशन रेजिस्ट करतं आणि त्या प्रॉपर्टी त्या ॲबिलिटीला काय म्हणायचं, स्टिफनेस ही प्रॉपर्टी म्हणतात. ओके. The next and last property is, sorry, here the total properties are over, and here today we can stop or we can over this lecture. In tomorrow's lecture we can continue the other concept of this topic. Thank you very much.